हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचं माझ्या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ हा दहीहंडी स्पेशल असणार आहे। आमच्या सोसायटीमध्ये आम्ही दरवर्षी दहीहंडी सेलिब्रेट करतो, ती छोट्या मुलांची असते, मोठ्या मुलांची नसते। तर इथं मस्त असं दहीहंडीचा काला रेडी केला होता, मुरमुऱ्या आणि त्याच्यामध्ये दही आणि साखर टाकून आम्ही मिक्स करून घेतलं आणि ते त्याच्यानंतर हंडीमध्ये व्यवस्थित टाकून घेतलं। तर हंडीला डेकोरेशन करायचं होतं, नागिनीची पानं, फुलं, हार वगैरे असं करून आम्ही हंडीला मस्त डेकोरेशन वगैरे करून घेतलं। कारण हंडीमध्ये तर दही तर हे पाहिजेलच, कारण कृष्णाला दही खूप जास्त आवडायचं। आणि मस्त असं रस्ता वगैरे साफ करून घेतला, दोरी वगैरे इथं व्यवस्थित बांधून घेतली। आता मुलांच्या हाईटनुसार बांधायची होती हंडी आणि मुलांचं असं झालं की कधी एकदा हंडी बांधतात, ते दोरीला बलून्स वगैरे लावून घेतले आणि त्याच्यानंतर आता इथं सेलिब्रेट होणार होती दहीहंडी आणि रांगोळी वगैरे सुद्धा अशी काढून वगैरे झाली होती। मस्त असं डेकोरेशन देखील केलं होतं हंडीला आणि इथं आता हंडी बांधायची होती म्हणून दोरीने इथं हंडी वगैरे व्यवस्थित बांधून घेत होती। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हंडी बांधताना इथं छोटा कृष्ण देखील आला होता आणि तो देखील हंडी धरायचं इथं काम त्याचं चाललं होतं, तो देखील इथं हेल्प करत होता। प्रत्येकाला इथं स्वराचं चाललं होतं की मलाच दहीहंडी फोडायची प्रॅक्टिसच चालू होती। तर मग त्याचं चाललं होतं की मी दहीहंडी फोडतो, मी दहीहंडी फोडतो आणि प्रत्येक मुलाला वाटत होतं की नाही मी दहीहंडी फोडायची, म्हणजे प्रत्येकाचं चाललं होतं। तर आम्ही प्रत्येकाला थोडा आनंद घेऊन देत होतो। स्वराज परत एकदा वरती चढला होता आणि नारळाने त्याचं चाललं होतं दहीहंडी फोडायची, जोरजोरात नारळ मारत होता त्याच्यावर, पण हंडी एवढी जाड होती की ती फुटतच नव्हती। मग शेवटी अक्षरशः त्याच्याकडे पातीलं दिलं, कारण त्याचं खूप रडायचं काम चाललं होतं। मग त्याच्या पप्पांनी त्याला सांगितलं, बाकीच्यांनी सांगितलं की पातेल्याने बघ फुटतीये का काय। मग पातेलं देखील हाणलं, पण तरी पण त्याच्याच्याने ती हंडी काही फुटली नाही। शेवटी अक्षरशः मग परत एकदा वरती चढवलं आणि मग त्याच्याकडे छोटासा दगड देण्यामध्ये आला होता आणि मग त्या दगडाने त्याचं काम चाललं होतं हंडी वगैरे फोडायची। आणि शेवटी मग मारून त्यांनी थोडीशी हंडी फोडली। मग म्हणलं थोडीशी हंडी त्याच्याकडून फोडून घेतली आहे तर मग बाकीची हंडी दुसऱ्या मुलांकडून, मोठ्या मुलांकडून हंडी फोडून घेता येईल।
त्याचं फक्त मन राखण्यासाठी. आणि कसं असतं लहान मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद दिलेला चांगला असतो आणि त्याच्यामुळे मग त्याचं मन राखायसाठी आम्ही थोडी त्याच्याकडून फोडून घेतली हंडी आणि मग थोडीशी हंडी फुटल्याच्या नंतर त्याला पण आनंद झाला की नाही बाबा मीच फोडली हंडी. आणि मग नंतर ठरलं की बाकीच्या मोठ्या मुलांकडून हंडी फोडून घ्यायची. मग लहानांना सर्वांना खाली उतरवलं आणि नंतर मग म्हणजे प्रत्येक मुलाचं असं होतं की नाही मला फोडायची, म्हणून दुसऱ्याही लहान मुलांना हंडी हे करण्यात आली. तो हंडीतला जो प्रसाद असतो तो थोडासा सर्वांनी खायचा असतो. आपण आता घरगुती फोडतोय म्हणजे घरापाशी सोसायटीमध्ये फोडतो, तर मग आमचं असं होतं की नाही हंडीतला प्रसाद थोडासा म्हणजे सर्वांना वाटूया, म्हणजे तो पातेल्यामध्ये वगैरे घेऊन असा थोडासा तरी भेटला पाहिजे असं वाटत होतं, पण तो काय भेटलाच नाही. आणि मग नंतर आता मोठ्या मुलांची हंडी फोडायची म्हणजे फोडायला पाहिजे म्हणून आता मोठी मुलं वरती चढली आणि मग मोठे वरती चढल्या म्हणल्यावर काही विषयच नाही. मग आता मोठ्यांनी एका ह्याच्यातच ती दहीहंडी फोडून टाकली आणि आता स्वराजला देखील आनंद झाला ना. अशा प्रकारे आमच्या सोसायटीतली दहीहंडी आम्ही सेलिब्रेट केली. आणि त्याच्यानंतर आता सोसायटीमध्ये सर्वांसाठी प्रसाद बनवला होता इथं आम्ही शिरा आणि केळी, तो द्रोणमध्ये काढला आणि मग मोठ्या मुलांना तो सर्वीकडे वाटायला लावला. आणि आता जेवणाची म्हणजे मुलांच्या प्रसादाची तयारी चालू होती, म्हणजे आम्ही जे पावभाजी वगैरे केले. मग त्याच्यानंतर इथं स्वराजचा त्यांचा डान्स झाल्याच्या नंतर इथं सर्व मुलांना बसवलं. पावभाजी, जिलेबी, मस्त असं जेवण, बॉब्या वगैरे तळल्या होत्या, पापड तळले होते, ते वाढत होतो आम्ही. मस्त पोरांना काय आवडतं खाण्यामध्ये पावभाजी वगैरे, तर मस्त मुलांच्या आनंदापेक्षा आपल्यासाठी सर्वात काही महत्त्वाचं असतं. आणि तुम्हाला आता इथून पुढं आता सण चालू झालेत, आता गणपती, दसरा, दिवाळी, तर आपल्या चॅनलवर असे छान छान व्लॉग्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आणि त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सगळ्यात अगोदर मी व्हिडिओ टाकल्यावर त्याचं नोटिफिकेशन अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता लहान मुलांचं खाऊन झाल्यावर इथं मोठी मुलं देखील खाण्यासाठी आता बसवायची होती, पण लहानांचं काम कसं एकदम हळू वगैरे चाललेलं असतं, एन्जॉय करत होते. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी इथं कोल्ड्रिंक वगैरे पण मागवलं असतं आणि पोरांना तोच एक एन्जॉय असतो. आणि आता गणपती येतात, इथं माझ्या घरात 10 दिवसाचा गणपती असतो, याचे व्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.